मित्रांनो नमस्कार. मी योगेश गर्जे आपल्या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ साहित्यिक लेखक श्री बाबाराव मुसळे यांच्या आपण आज घरी सदिच्छा भेट दिली आहे. तरी आपल्या जय भगवान मित्रमंडळ कामोठे हे सर्व सदस्य आज त्यांना भेटण्याचा योग आपल्याला योगायोगाने श्री शिवाजीराव मुसळे यांच्या मार्फत झालेला आहे. तसेच त्यांचे हे जीवनातील उत्कृष्ट असे पुरस्कार आपण तुम्हाला दाखवत आहोत. आपल्या समाजातील ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे त्यांचे आपण 2 शब्द मनोगत ऐकणार आहोत. त्यांनी जीवनाचा प्रवास कशा पद्धतीने केला त्यांच्याच आपण तोंडाने ऐकणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपण लेखनाला सुरुवात किती साली व कधी केली? मी साधारणतः 1970 पहिल्यांदा कथा आणि कविता लिहायला सुरुवात केली. म्हणजे आज 56 वर्ष होत आहेत. कथा आणि कविता आणि कादंबरी अशा पद्धतीचं लेखन मी करत आहे. आपल्या या योगदानातून आपल्या समाजामध्ये अनेक माणसांच्या विचारामध्ये ऊर्जा मिळाली आहे. आपल्या लेखनातून आपल्या सर्व समाजातील घटकांना एक अनोखा असा विचार निर्माण झालेला आहे. तर आपण अजून आपल्या समाजात किंवा आपल्या घटकामध्ये कोणत्या ऊर्जेने लेखन पुढे चालू ठेवणार आहे आणि कधीपर्यंत असेल? त्याची काय मर्यादा अशी लेखनाची नाही सांगता येत. जोपर्यंत लिहिता येते तोपर्यंत लिहित राहणार. आणि ऊर्जेचा भाग म्हणाल तर जे आम्ही लेखन करतो ते सगळ्या समाजासाठी ऊर्जा प्राप्त करू शकते. त्याच्यात तेवढी ताकद असते आणि केवळ त्या एका गोष्टीमुळेच आज एवढं जे काही समजा मान सन्मान वगैरे होतो, आदर सत्कार होतो, ते त्याचंच फलित आहे. सर, तुम्हाला शासनातर्फे आतापर्यंत किती पुरस्कार? मला 3 पुरस्कार मिळाले. ते कोणते? 2 कादंबऱ्यांसाठी मिळाले. 1985 माझ्या पोखाल नावाच्या कादंबरीला मिळालेलं आहे. तिथे पोखाल नावाची कादंबरीचं नंबर 2चं. आणि त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला तिसरी कादंबरी माझी वारुळ नावाची, त्या कादंबरीला 1994 मिळाला. 2002चा शासनाचा मला आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळाला. मी माध्यमिक शिक्षक आहे एका आमच्या इकडच्या खाजगी शाळेवर, पारेश्वर विद्यालय पारडी टकमोड इथे जवळ आहे, तालुका जिल्हा वाशिम. इथं मी 34 वर्ष सेवा दिली. सर, अजून एक प्रश्न होता. शासनाने आजपर्यंत तुम्हाला तुमचे जे लेखन आजपर्यंत तुम्ही केलं त्या लेखनामधून कोणते पाठ्य पुस्तकांमध्ये म्हणजे धड्या स्वरूपात त्या कादंबरीचं नाव कळेल तर? काय झालेलं आहे की वर्ग 6च्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये सध्या माझा पाठ 5वा पाठ आहे. बाकी 20 रुपयांचं काय या नावाचा अतिशय चांगला पाठ आहे. अनेक लोकांना, अनेक विद्यार्थ्यांना तो आवडलेला आहे. पण आता 10 वर्ष होत आलेली आहे आणि आता अभ्यासक्रम बदलेल. कदाचित पुढच्या वेळेस तो दुसऱ्या कोण्या वर्गाला लावतील किंवा आउट होईल, तो बाहेर येईल. दुसरी गोष्ट, यशवंतराव चव्हाण विद्यापीठ जे आहे, मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, शासनाचंच आहे ते. तर त्याच्या अभ्यासक्रमामध्ये BA फर्स्ट इयरच्या 2002 पासून माझी एक कथा आहे अभ्यासाला, देवाचा न्याय नावाची. देवाचा न्याय. हां. याशिवाय आमचं अमरावती विद्यापीठ, तुमचं मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ किंवा नांदेडचं विद्यापीठ, कोल्हापूरचं विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, या अशा अनेक विद्यापीठामध्ये, इकडे याचं विद्यापीठ पुन्हा गडचिरोलीचं. तर या अशा काय होते, हे विद्यापीठामधले लोक आमच्या कथा कादंबऱ्या वगैरे लावतात, परस्पर लावतात, आम्हाला न सांगतात. त्यामुळे आता बाकी कुठे जर चालू असेल किंवा कोणी घेतली असेल तर ती मला माहीत नाही. पण हे एवढ्या त्यांचं मला माहिती झालेलं आहे आणि अजूनही अभ्यासक्रमात आहे. आमची इच्छा असेल सर, तुमचं जे योगदान आहे साहित्यामध्ये त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र भूषण पद्मश्री भेटावं म्हणून
ही आमची इच्छा आहे. काय आता ते सगळं शास्त्र. वेगळ्या पद्धतीनं जाते हा, ते वेगळ्या पद्धतीने, पण ही आमची इच्छा आहे, समाजाकडून ही आमची इच्छा काही आहे. हरकत नाही. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या भावनांचा आदर करतो आणि परमेश्वराच्या जर मनात असेल तर ते त्याच्याशिवाय तर वेगळं पाठबळ पाहिजेत आणि ते आपल्याकडे नाही. असं मी कबूल करतो की नाही, आपल्याकडे एवढं कोणी असा वर आपला माणूस नाही. साहेब होते त्यावेळेची गोष्ट बरोबर होती, नक्की. आज नाही. त्यामुळे पाहू काय. तुम्हाला मनोहर जोशीच्या हस्ते कुठला पुरस्कार भेटला होता? हा, मनोहर जोशी उपमुख्यमंत्री. तो मला माझ्या पखाल कादंबरीला 1994 मध्ये मिळालेला पुरस्कार आहे. तो त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते शिवसेनेचे. धन्यवाद. आपला प्रवास जाणून घेतला आम्ही आणि आमच्याबरोबर तुम्ही छानशा अशा गप्पा मारल्या. आपल्याला लेखनासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. असंच आम्हाला ऐकायला मिळत राहो आणि बघायला मिळत राहो, हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो ही आमच्या मंडळातर्फे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद.